नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण आज लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा 11 सप्टेंबरचा भाग पाहत आहोत. तर आजच्या भागामध्ये मांडणीची बालमैत्रीण सुमन हिला काव्य आणि जेव्हा यांचं प्रेम प्रकरण समजलेलं आहे. कारण तिचा कॅफे असतो आणि त्या कॅफेमध्ये ती नेहमी जीवा आणि काव्य या दोघांना पाहायची. त्यामुळे घरी आल्याबरोबर तिला पूर्वीचे क्षण आठवतात. जीवाने तिला प्रपोज केलेलं, तिला मनवलेलं, काव्यासाठी तासनतास त्या कॅफेमध्ये बसून छान छान अशा कविता लिहिलेल्या, हे सर्व काही तिला आठवतं. दुसरीकडे आपण पाहत आहोत की नंदिनीला विष मागायला सांगून जीवा तिथून पळून जातो आणि जीवा चेक करत असतो की मी इथे नसल्यावर नंदिनीला माझ्याबद्दल काय फिलिंग्ज आहेत. तर नंदिनी घाबरते आणि जीवा दिसल्यानंतर म्हणते, असं कोणी न सांगता निघून जातं का? मी किती घाबरले. इकडे आपण पाहत आहोत की काव्या आणि जेव्हा या दोघांनाही सुमनने पाहिलेलं असतं, तेव्हा सुमन मानिनीला म्हणते, अगं मी पूर्वी या दोघांना पाहिलं होतं, काव्याचा बॉयफ्रेंड, आजसुद्धा मी त्याला बॉयफ्रेंडसोबत पाहिलं. इकडे आता आपण पाहत आहोत की वसू आणि रम्या म्हणतात, घरात काही वादळच नाही आहे, सगळं व्यवस्थित सुरू आहे. वसू आत्या म्हणते, त्या नंदिनीने या वाघिणीला डवसलेला आहे, आता मी तिच्या मागे सुरुंग लावणार आहे. एक व्हिडिओ रम्याला मोबाईलमध्ये दाखवते. तर काव्या म्हणते, आज सगळं छान पार पडलं ना, गुरुजींचे संकेत खोटे ठरले. इकडे आपण पाहत आहोत की येणाऱ्या भागामध्ये आता मानिनी खूप चिडलेली असते. मानिनी काव्याला म्हणते, काय गं, लग्ना अगोदर तुझे जे संबंध होते ते अजूनही आहेत का? तुझा बॉयफ्रेंड कुठे आहे? आता मानिनीने डायरेक्टली काव्याला असा प्रश्न विचारलेला आहे. आणि मंगळसूत्र काढायची तुला खूपच घाई झाली वाटतं, असं सुद्धा ती